यांचे भांडणे बघा कशी हातालाच कुटाकुटी करतायत. ही माझी कझिन आणि पप्पाची नीस म्हणू. हा माझा कझिन आणि पप्पाचा नेफी. ही माझी दीदी पप्पाची मुलगी. आणि मला तर तुम्ही ओळखतातच. चला, आमचं शेत अर्ध ह्या झाडामुळे इथं सावली पडली आहे. असलं छान वाटतं ना. अशी हवा तुम्ही कधी महसूस करू नाही शकत. बघा कसलं मस्त गप्पा मारत आहेत. आमचं आता जेवण पण झालंय. आता इकडे दादूकडे बघा. दादू पळ जर थोडंसं. मला मग अशी ज्यांनी आणि शिकवलंस ना त्यांनी पळ. 1 2 3 स्टार्ट. कारण ही जी जमीन आहे शेतातही तो कसा पडतो. आणि काय झालं आम्ही आलो म्हणायचं शेतात म्हणू व्हिडिओ नाही काढत. शेतातल्या देवीचं तिथून आम्ही आमच्या शेतात पूजा केली. पूजा करून आम्ही सगळ्यांनी मिळून जेवलो आणि मग बोल. छोटी मुन्नी मनू तुम्ही हिला बघितली आहे ना. केस पण खूप मोठी पडाल ते कशी बघते बघा. हा सत्ता जोरात त्याच्या पुढं जायला पाहिजे. आपली जी बॉर्डर आहे ना त्याच्या पुढं. चल स्टार्ट. व्हिडिओ नाही काढत. बघा ही कशी ओढते. चल मोबाईलसाठी काही भांडण्यात बघा. आणखीन एक दिसलं नाही. आता ह्यांनी दगड फेकलाय तो बघा बघा तिथं गेलाय. चला बसू का. आमची दिदूबाई बोलते. आमच्या शेतात आलो. हे दीदीचं स्वेटर. चल स्टार्ट. निसर्ग. आज आहे दर्शवेळ अमावस्या. ह्या दिवशी सर्व जे आपल्या सिटीमध्ये राहतात जे सगळे आपले नागरिक आहेत, जे आपले भाऊ बहीण आहेत, ते जे जिथं जिथं राहतात, ज्या ज्या सिटीमध्ये राहतात, आज या दर्शवेळ अमावस्या दिवशी आपल्या शेतात येऊन आपल्या शेताची म्हणजे आपल्या काळ्या आईची, आपल्या धरती मातेची पूजा करून आपल्या सर्व एकत्र पूर्ण कुटुंब एकत्र येऊन आज जेवण करतं. जे कोणी बाहेरच्या देशात किंवा आपल्या देशात फक्त लांब लांब राहतात, हा सण म्हणजे की त्या सर्व कुटुंबाला एकत्र येऊन एकत्र जेवण्यासाठी आहे. आणि या दिवशी आपण आपल्या काळ्या मातेची आपण आज पूजा करतो. कारण की ती आपल्याला वर्षभर धान्य देते. जसं की जेही आपण खातो आपल्या डेली रुटीनमध्ये, जे आपण ज्वारी खातो, ज्वारीची भाकरी किंवा गव्हाची चपाती खाली खातो, ते सर्व ह्या काळ्या आईच आपल्याला देते. आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, आपल्याला आपल्या आजारापासून मुक्त करण्यासाठी जे आपल्याला डॉक्टर सांगतात की तुम्ही हे खा, तुम्ही हे खा किंवा तुम्ही पल्सेस खा, सिरियल्स खा, ते सर्व आपल्याला ही आपली काळी आईच देते. जसं की हरभरा आपल्या हिवाळ्यात येतो. ते आपल्याला हिवाळ्यामध्ये उष्णता निर्माण करायला मदत करतं, जेणेकरून आपल्या शरीरात थंडी वाढू नये. आणि आपल्याला खूपच बोर वाटले. आता कुठे जायचं ते बघा. कणीस तुम्हाला दिसत नाही आहे ना. दिसला का मोठा आलाय ना. आमचं शेत पूर्ण आमचं खूप छान. दुसरं तिकडचे पण करतात. एनर्जी देखील अजून वाढवतो. आणि तसंच आपल्या नैसर्गिक आहे ते सगळे आपली काळी आईच आपल्याला देते. म्हणूनच ह्या दिवशी म्हणजे मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या दिवशी आपण काळ्या आईसाठी हा सण साजरा करतो. म्हणजे दर्शवेळा अमावस्या. या दिवशी आपण काळ्या आईची पूजा करतो. पूजा झाल्यानंतर सर्व कुटुंब एकत्र होऊन जेवण. पप्पा म्हणलेले 2 मिनिटात करा, तिनं पूर्ण 15 मिनिट लावले. आणि मी त्याच्यातले स्टॉप करून तुम्हाला फक्त ते 2च मिनिटात दाखवले. पण ती पूर्ण 15 मिनिट 30 सेकंद ती बोलत होती.
तिची आणि आमची पप्पा जी आणखीन सांगतात काय काय बोलायचं आहे. देवी आहे सर्व इथलं दर्शन घेतलं. त्यानंतर आमच्या इथल्या त्याची पूजा करून छान जेवलो आणि आता गप्पा मारत बसतो. एवढंच बोलायचं. दादू काहीतरी खेळायचं का? हे तू इकडे बस.